वेगवान स्वरूपात पाहूया। आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पालकमंत्री दादा भुसे यांनी वणीगडावर जाऊन सप्तशृंगी मातेची सपत्नीक पूजा केली आहे। राज्याची भरभराट होऊ दे, राज्यावरची संकट दूर होऊ दे, शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांना सुखी समाधानी ठेव, असं साकडं त्यांनी यावेळेला देवीकडे घातलेलं आहे। उदे ग अंबे उदेचा जयघोष करत आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। घटस्थापनेनंतर दुर्गेचं पहिलं रूप देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही पूजा करण्यात आली, तर देवीच्या दर्शनासाठी नागरिकांनी पहाटेपासून रांगा लावल्या। मंदिराचा परिसर भक्तिमय वातावरणानं फुलून गेलाय। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये तोफेची सलामी देत घटस्थापना करण्यात आली आहे। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं देवीचा गाभारा आकर्षक फुलांच्या सजावटीनं सजवला गेलाय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची 9 दिवसांची मंचकी निद्रा संपलेली आहे। त्यानंतर पहाटे देवीची मूळ अष्टभुजा मूर्ती सिंहासनावर स्थापित करून देवीची आरती करण्यात आलेली आहे। आज दुपारी घटस्थापना होईल। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं औरंगाबादमधल्या कर्णपुरा देवीच्या मंदिरात पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते कर्णपुरा देवीची विशेष पूजाही संपन्न झाली। बिकानेरचे राजे कर्णसेन यांनी या मंदिराची स्थापना केली होती। नाशिकचं ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। पहाटेची काकड आरती आणि त्यानंतर झालेल्या महापूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। चंद्रपुरातील महाकाली मंदिरात विधिवत पूजा करत घटस्थापना करण्यात आली। आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। निर्बंध मुक्तीनंतर प्रथमच नवरात्रोत्सव साजरा होत असल्यानं नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। लोणावळ्यातल्या कारला इथल्या एकवीरा देवीच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। नवरात्रोत्सवात देवीच्या चरणी हजारोंच्या संख्येनं भाविक येत असतात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। तुळस, शेवंती, झेंडू, अष्टर, जरबेरा, कागडा, कामिनी आणि गुलाब या फुलांची आकर्षक आरास करण्यात आलेली आहे। विठुरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सगळ्या भागांमध्ये आकर्षक फुलांच्या माळांची सजावट करण्यात आलेली आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं भंडाऱ्याचे प्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी शीतला माता मंदिरात दुर्गा देवीची 3D रांगोळी काढलेली आहे। त्यासाठी 50 ते 60 किलो रांगोळीचा वापर केला गेलाय। ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना 3 दिवस लागलेले आहेत। रत्नागिरीमध्ये नवरात्रीच्या निमित्तानं दुर्गा माता दौडचं आयोजन करण्यात आलं। शहरातल्या प्रत्येक भागातनं ही दौड सध्या काढली जाते। यात पारंपरिक वेशभूषा करून नागरिक सहभागी होत असतात। या निमित्तानं शहरातल्या 18 देवींचं दर्शन घेतलं जातं। सांगलीतल्या शिवप्रतिष्ठानच्या श्री दुर्गामाता दौडला आजपासून सुरुवात झाली। शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत दुर्गामाता दौडला सुरुवात झाली। कोरोनामुळे 2 वर्ष यामध्ये खंड पडलेला होता, मात्र यंदा निर्बंध मुक्तीनंतर प्रथमच दौड होत असल्यानं नागरिकांनी गर्दी केली आहे। श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या पेड ई पासला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। या पासची किंमत 200 रुपये ठेवण्यात आलेली असून नवरात्रोत्सवात ज्या भाविकांना रांगेत वेळ न घालवता लवकर दर्शन घ्यायचंय त्यांच्यासाठी ही सोय करण्यात आलेली आहे। मात्र पेड ई पासला विरोध होतोय। अहमदनगर जिल्ह्यातल्या अगस्ती साखर कारखाना निवडणूक मतमोजणी आज होणार आहे आणि कारखाना स्थापनेपासून ताब्यात असलेली सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान पिचड पिता पुत्रांसमोर आहे।
सोलापूरमधील मंद्रुप इथल्या शेतकऱ्यांचं गेल्या 4 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। गावात औद्योगिक वसाहत होऊ न देण्याच्या भूमिकेवर गावकरी ठाम आहेत। त्यांच्या या आंदोलनाला आता आम आदमी पार्टीनेही पाठिंबा दिला आहे। 50 पैकी 40 आमदार गेले, 18 पैकी 12 खासदार गेले, यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर केली आहे। आता शिवसेना भवनासाठी देखील मारामाऱ्या होतील असंही ते म्हणाले। जळगावमधल्या जामनेरमध्ये गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केलं। गुजरात आणि कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि या निवडणुकांसाठीच महाराष्ट्रातले प्रकल्प पळवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे। वेदांतानंतर आता मेडिसिन डिव्हाइस प्रकल्प राज्यातून गेल्याच्या आरोपानंतर आता त्यांनी भाजपला लक्ष्य केलेलं आहे। हिंगोलीतल्या कळमनुरीतले शिंदे गटातले आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावतीत हल्ला झाला, परंतु अशा चोरट्या पद्धतीनं हल्ला करण्याऐवजी धमक असेल तर संतोष बांगरवर समोरासमोर हल्ला करून दाखवा असं थेट आव्हान आमदार संतोष बांगर यांनी दिलेलं आहे। अमरावतीमध्ये शिंदे गटातले आमदार संतोष बांगर यांच्यावर हल्ला झाला। या प्रकरणी अंजनगाव सुरजी इथल्या 15 ते 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हल्लेखोर व्यक्तींचा सध्या पोलीस शोध घेत आहेत। आमदार संतोष बांगर हल्ला प्रकरणी आता शिंदे गट आक्रमक झालाय। शिंदे गटातल्या कार्यकर्त्यांनी अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं। दरम्यान हल्लेखोरांना अटक करून गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। बांगर यांच्यावर हल्ला झालेला नसून बांगर यांनी शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलेली आहे। आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आरक्षण जाऊन 2 वर्ष झाली तेव्हा गप्प राहिले, मात्र आता सत्तांतर होताच आरक्षणाची चर्चा का असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलंय। आपल्या जिल्ह्याची मानहानी होईल असं वागू नका अशा शब्दात खासदार प्रीतम मुंडे यांनी खडेबोल सुनावले। 2 वर्ष एखाद्या सभा मंडपासाठी वाट पाहिली असेल तर आणखी 10 मिनिटं वाट पाहिली तर काय होईल असं म्हणत फंडासाठी निवेदन घेऊन आलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी सुनावलं। बीडमधल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या। पालकमंत्री झाल्यानंतर संदीपान भुमरे यांचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। 22 वर्षांनंतर स्थानिक मंत्र्याला पालकमंत्री पद मिळालं, याचा हा आनंद असल्याची प्रतिक्रिया संदीपान भुमरे यांनी दिली आहे। शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी दसरा मेळावा हा रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचंही ते म्हणाले। आम्ही कोणत्याही प्रकारची हरामखोरी केली नसून उठाव केलाय असंही ते यावेळेला म्हणाले। नाना पटोले हे देवेंद्र फडणवीस यांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाहीत अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। यावेळेला त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधलाय। उद्धव ठाकरे हे शरद पवारांचे विचार घेऊन महाराष्ट्राच्या सत्तेत बसले, मग महाराष्ट्राचं वाटोळच होणार अशी टीकाही बावनकुळेंनी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणासह बेरोजगारी आणि आदिवासी विकास विभागाच्या योजना तळागाळात पोहोचून शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्याची मोठी जबाबदारी आहे। या समस्या सोडवण्याची संधी म्हणून आपण पाहत असल्याचं मत नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्यक्त केलं आहे। भंडारा जिल्ह्यातल्या वरठी इथं जलशुद्धीकरण केंद्रावर दारूच्या बाटल्यांचा खच आढळलेला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करत दारू पार्टी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। सैराट चित्रपटातील प्रिन्स उर्फ सूरज पवार याची राहुरी पोलीस चौकशी करणार आहेत। मंत्रालयात नोकरीचा आमिष दाखवत लाखोंचा गंडा घातल्याप्रकरणी सूरज पवार आज पुन्हा चौकशीसाठी हजर राहणार आहे। सूरजच्या बँकेच्या खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जाणार असून त्यासाठीच त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे।
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या एसएनसीयू विभागातील व्हेंटिलेटरला काल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानं खळबळ माजलेली होती। या दुर्घटनेत एका शिशूचा मृत्यू झालाय। आग लागल्यानंतर व्हेंटिलेटरवरील नवजाताला दुसरीकडे शिफ्ट करताना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर व्यवस्थित न मिळाल्यानं या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। मात्र बाळाच्या मृत्यूशी आगीचा काहीही संबंध नसल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी केलाय। मिरजेत गोदाम फोडून लंपास केलेला 35 लाखांचा दारू साठा सोलापूरमधल्या बार्शी इथून जप्त करण्यात आलाय। बार्शी पोलिसांनी चोरीचा 24 तासाचा छडा लावलाय। या प्रकरणी 5 आरोपींपैकी रामा शंकर काळे याला ताब्यात घेतलं गेलं असून इतर 4 आरोपींचा शोध सुरू आहे। चंद्रपुरात एकाच कुटुंबातल्या 4 जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। या घटनेमध्ये महिलेचा मृत्यू झालाय तर इतर तिघांची प्रकृती गंभीर आहे। आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय। मावळात भाद्रपदी बैलपोळा साजरा करण्यात आला। लंपी आजाराच्या प्रादुर्भावामुळे यंदा घरीच बैलपोळा साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी घरीच बैलपोळा साजरा केलाय। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काटेवाडी इथल्या निवासस्थानी बैलपोळा सण साजरा केला। कुटुंबासमवेत बैलांची पूजा करत त्यांनी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवला। गावाकडच्या मंत्र आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महत्त्वाच्या बातम्या पुढे आपण बघणार आहोत। शिवसेनेत बंड करत 40 आमदार शिंदे गटामध्ये गेले आणि राज्यात सत्तांतर घडून आलं। नंतर त्यांना 12 खासदारांची देखील साथ मिळाली। नुकतंच परभणीमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत एकच खळबळ उडवून दिलेली आहे। पाहुयात भर सभेत सत्तार यांनी नेमका काय दावा केलाय ते। अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट। 5 आमदार 3 खासदार शिंदे गटात येणार। लवकरच पक्ष प्रवेश होणार। सत्तारांच्या दाव्यानं राजकीय चर्चांना उधाण। शिवसेनेत सर्व काही आलबेल नाहीये। अजून 5 आमदार आणि 3 खासदार शिंदे गटात येणार आहेत। लवकरच हा पक्ष प्रवेश होईल असा दावा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकताच परभणीत केलाय। सत्तार यांच्या या दाव्यानं खळबळ उडालेली असून शिवसेनेला पुन्हा खिंडार पडणार का या राजकीय चर्चांना एकच उधाण आलंय। कारण मराठवाड्यात परभणी हा शिवसेनेचा अभेद्य गड म्हणून ओळखला जातो। बाळासाहेबांपासून परभणीत खासदार आणि आमदार हे शिवसेनेचेच निवडून आले आहेत। सध्या खासदार बंडू जाधव आणि आमदार राहुल पाटील हे उद्धव ठाकरेंच्या पाठीशीच सुरुवातीपासून भक्कमपणे उभे आहेत। त्यामुळे परभणीत सत्तारांनी मुद्दाम तर हे वक्तव्य केलं नसावं ना अशाही दबक्या आवाजात चर्चा रंगतायत। मात्र अब्दुल सत्तारांच्या नव्या दाव्यामुळे आता चर्चा तर होणारच ना। पहिले 12 होते, आता 13 झाले। आपण 2-3 खासदार येणार आहे, 5 आमदार परत येणार आहे, पण ते पागल येणार आणि हे फार सजी सावित्री आहे। कारण पहिले तुम्ही आताच्या गल्लीपर्यंत उतरले, पहिले उतरले असते तर ही वेळ आली असती का? शिवसेनेच्या लोकांवर त्यावेळेस काळामध्ये अन्याय झाला, त्या दूर करण्यासाठी सर्व आमदारांनी विनंती केली एकनाथ शिंदे साहेबांना, का साहेब तुम्ही निर्णय घ्या। आता नेमके आणखी किती आमदार व खासदार शिंदे गटात सामील होतात ते तर येणारा काळच ठरवेल। मात्र सत्तारांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय चर्चांना एकच उधाण आलंय एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मोठ्या आवाजात गुड मॉर्निंग म्हणणं विद्यार्थ्यांना महागात पडलंय। मोठ्या आवाजात गुड मॉर्निंग म्हटल्यानं तब्बल 40 विद्यार्थ्यांना शिक्षकानं बेदम मारहाण केली आहे। परळीतल्या या मारकुट्या शिक्षकाच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मोठ्या आवाजात गुड मॉर्निंग, आवाजानं शिक्षकाचं डोकं सरकलं। छडीने 40 विद्यार्थ्यांना झोडपून काढलं। 2 विद्यार्थ्यांवर हॉस्पिटलमध्ये उपचार।
विद्यार्थ्यांच्या हातावरील हे वळ पाहून त्यांना किती बेदम मारहाण झाली आहे हे लक्षात येतं. बालाजी फड या शिक्षकानं हे कृत्य केलंय. या विद्यार्थ्यांनी शिक्षक बालाजी फड वर्गात आल्यावर जोरात गुड मॉर्निंग म्हटलं आणि हाच त्यांचा गुन्हा ठरला. बालाजी फडनं छडीनं विद्यार्थ्यांना अक्षरशः झोडपून काढलं. गुड मॉर्निंग म्हणून आम्ही आलो मोठे म्हणून सर म्हणलं तुम्ही भाकऱ्या खाल्ल्या. आम्ही उद्या त्या दिवशी मोठे म्हणून लगेच सर खाली बसले लगेच हाणा सुरू केलं. कशाने मारलं? येऊच्या पोकाने वेळूच्या फोकाने. काठी. मागलचे मुलं आलडल होते जोरानं म्हणून मारले काय सगळ्यांना. तुम्ही काय म्हणला होतात नेमकं? आम्ही गुड मॉर्निंग म्हणलं होतं. मागलचे मुलं लई जोरानं आलडली होती गुड मॉर्निंग म्हणून. परळीतील नागनाथ निवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला. विद्यार्थ्यांना का मारहाण केली याचा जाब विचारणारे संस्था चालक सतीश खाडे यांनाही बालाजी फडनं शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात बालाजी फडवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आवाज विद्यार्थ्यांनी काढला म्हणून काही विद्यार्थ्यांना मारहाण केली. सगळ्यांची त्याच्या 2-3 विद्यार्थ्यांना थोडी जास्त मारहाण झाली. त्याच्या अध्यक्षांना मी त्यांनी आरेरावीची भाषा करून धक्काबुक्की केली सगळी. त्या संदर्भात आम्ही शहर पोलीस स्टेशनला आमच्या अध्यक्षांनी गुन्हा दाखल केलेला आहे. विद्यार्थी घडवण्याचं कार्य शिक्षक करत असतात. मात्र इथं तर बालाजी फड या शिक्षकानं विद्यार्थ्यांच्या मनात कायम स्वरूपी भीती निर्माण केली आहे. शिक्षण पद्धतीसाठी हे घातक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या बालाजी फडवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.